स्वागत करूया अखिल भारतीय नाटक मंडळींची खास जोडी जणू नाटकातल्या शर्मा आणि कोहली. मनापासून स्वागत करूया अभिनेत्री पर्ण पेठे आणि गीतांजली कुलकर्णी यांचं. नमस्कार. हॅलो, नमस्ते. खूप मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत. आज पहिल्यांदा असं झालंय की या मंचावरती दोन मैत्रिणी एकत्र आलेल्या आहेत. वाव. कारण आमचा आता थीम बदललेली आहे आमची. पूर्वी मामला होता जोडीचा, नवरा आणि बायको यायचे, पण आता जरा वेगळ्या जोड्या येत आहेत, मित्रांच्या येत आहेत, मित्र मैत्रिणींच्या येत आहेत. दोन मैत्रिणी पहिल्यांदा आलेल्या आहेत आणि त्याच्या आठवणींचं मीठ चवीनुसार. तर याचा दोन मैत्रिणींच्या जोडीचा शुभारंभ तुमच्यापासून झाला. थँक्यू. गीतांजली आणि पर्ण फार मनापासून स्वागत. थँक्यू. तुमची मैत्री सुपरिचित आहे, सगळ्यांना माहिती आहे. आज त्या मैत्रीतले किस्से, आठवणी, प्रसंग हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि ओघानी नाटक ते येणारच, कारण नाटकामुळेच तुमची मैत्री झाली असावी असा माझा अंदाज आहे. हो, अगदीच. नाटक हे खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे आमचं. किंवा मी वाक्य बदलतो, नाटक हा तुमच्या मैत्रीतला फार महत्वाचा घटक आहे. हा, बरोबर ना? करेक्ट. चला या गप्पांकडे जाऊया, पण त्याआधी सध्या काय काय चालू आहे एकत्र? सध्या आमचं करुणाष्टके नावाचं नाटक चालू आहे. म्हणजे प्राजक्त देशमुख ज्याचं संगीत देव बाभळी हे नाटक आहे, त्यांचंच त्याच प्रोडक्शन हाऊसचं प्रसाद कांबळी यांनी प्रोड्यूस केलेलं करुणाष्टके नावाचं नाटक आम्ही सध्या एकत्र करतोय. वा, किती प्रयोग झालेत? आता 25 प्रयोगांकडे आमची आता दौड चालू आहे. पुण्यातला शुभारंभ आताच झाला ना? हो. हा, माझं लक्ष आहे, कारण मला इथे नाटक पाहायचं आहे. पण जरा प्रयोग पुढे मागे येत असल्यामुळे अजून ते पाहण्यात आलं नाही. असे अनेक प्रयोग पुढे मागे येत असतील. बघा, मला असं वाटतं की जनरली दोन मैत्रिणी आल्यानंतर नाटकं होऊ शकतात, पण दोन मैत्रिणी आल्यानंतर नाटकही होऊ शकतं. या जोडीकडे पाहिल्यावर कळतं. आणि नाटक आणि जेवण ह्या अशा गोष्टी आहेत की त्या जनरेशन गॅप कमी करतात. ते तुम्हाला एका बाकड्यावरती आणून बसवतं, कारण त्याच्यावरती प्रेम असलं की तुम्ही एक जीव होताच, हो की नाही? चला पुढच्या गप्पांकडे जाऊया, पण त्याआधी तुम्हाला या घराची ओळख करून देतो. इकडे आहे आठवणींची पेटी. त्या आठवणींच्या पेटीमध्ये फळं आहेत, फुलं आहेत, गुळ पावडर आहे, लोणचं आहे, बरंच काही काही आहे. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. पदार्थही चविष्ट करायला लागतात, चकाट्या पिटायला लागतात. आणि तो आहे आठवणींचा कट्टा. पूर्वी तो जेव्हा लग्न झालेल्या जोड्या यायचे तेव्हा लव कट्टा होता, आता आठवणींचा कट्टा आहे. सुरुवात आपण तिकडून करूया, चालेल ना? प्लीज वेलकम. थँक्यू. खूप मनापासून स्वागत. आठवणींच्या कट्ट्यामध्ये खूप गप्पा मारूया. चहा कोणाला लागतो जास्त? चहा आवडतो, लागतो असं नाही, पण आवडतो. 4चा चहा, सकाळचा चहा वगैरे असं? नाही, तसं नाहीये. मला आवडतो, चहाही आवडतं, कॉफी आवडते, पण मला असं सकाळी उठल्याबरोबर लागतो किंवा जनरली खूप काम असेल तेव्हा मला जरा चहा किंवा कॉफी काही चालतं. अशी तलफ नाहीये. नाही, प्रयोगाच्या आधी एक चहा प्यावा असा वाटतो. एवढंच. पूर्वी खूप चहाबाज होते, बरं. पण मग मला त्याचा त्रास व्हायला लागला, ऍसिडिटी वगैरे, मग मी सोडून दिला.